इमॅजिन करा, वरून कोसळणारा धबधबा, समोर प्राचीन महादेव मंदिर, आजूबाजूला संपूर्ण नेचर वाईब आणि हातामध्ये गरमागरम भजी. जर तुम्हाला पण पावसाळ्यामध्ये असं काही अनुभवायचं असेल तर वेलकम टू क्षेत्र धारेश्वर माय फ्रेंड. A few moments later. ये क्या हो गया? निघले फिरायचंय ना, या फिरायला. तर आज आपण निघालोय महादेवांचे अद्भुत देवस्थान बघण्यासाठी, जे सातारपासून फक्त 45 किलोमीटर वरती पाटण खोऱ्यामध्ये आढळते. पुढे तर मामा लोक पुढे चला जाऊया आपण. मामांना ब्लॉग मध्ये घेऊया गाईस. जाताना लईच भुका लागले की राव, चला म्हटलं वडापाव खाऊ. दुबईला भाव आहे ना 7 तासाचं फक्त 60,000 रुपये घेतले. वाह क्या ऍक्टिंग कर रहा. आता सुरुवातीला आम्ही नेचरची मजा घेतली, नंतर नेचरनं आमची मजा घेतली. एवढे खतरनाक लागतात का नाही. तोंड फुटून निघले. या वडाची पाऊस पडायला लागला की पार सुचायचंच बंद झालंय. पाऊस एवढा खतरनाक पडतो का नाही, सगळे कपडे ओली झाले. रेनकोट मधनं पण पाणी गेलं आतमध्ये. डिकॅथलॉन गंडलं इथं. कुठे गेलं इथं? ब्रँड निघत गेलं. ब्रँडिंगच निघून गेलंय पावसात. भाई असल्या पावसामध्ये चहा स्वर्ग सुख आहे, स्वर्ग सुख. एक नंबर. हा, कशी दिसते ब्लॅक ब्युटी. धारेश्वर इथून जाऊ की सरळ इथलं गेलं पुढे 100 मीटर अंतरावर गेलं की लेफ्ट आहे, पहिलाच लेफ्ट मारायचा. फक्त 2 किलोमीटर राहिलं आता धारेश्वर. लवकरच पोहोचून आपण. फॅमिली फ्रेंडली व्लॉग करायचे त्यामुळं आणि मला शिवाय द्यायच्या नाही. पुढे विजिबिलिटी एकदम झिरो आहे भाई, काहीच दिसेना झालंय. हे बघू शकता तुम्ही, गाडी फॅमिली फ्रेंडली व्लॉग करायचे त्यामुळं आणि मला शिवाय द्यायच्या नाही. एवढं सांगून पण 2 किलोमीटर वरती आम्ही रस्ता चुकलो. डिप्रेशन. थोडंच पुढे आल्यावरती बाबा हबीबी आम्हाला दिसले आणि मग त्यांच्याच माहितीच्या आधारे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हा म्हटलं का नाही तुला, तो मागाचा रोड लागला होता ना, तिथूनच आतमध्ये जायचं. धन्यवाद बाबा. वाट चुकलो होतो भावांनो. आता वाट बाबांच्या कृपेमुळे आपल्याला सापडलेली आहे आणि आता आपण निघालोय. जातानाच वाटेत आम्हाला रेनकोट घातलेल्या गोड दिसल्या. पावसानं जास्तच उत्मात केल्यामुळे आम्हाला इथं पोहोचायला थोडा लेट झाला, पण लेट पण थेट शेवटी आम्ही क्षेत्र धारेश्वर येथे पोहोचलोच. आणि भावांनो फायनली आपण पोहोचलोय क्षेत्र धारेश्वर येथे. हे बघू शकता, वातावरण एवढं खतरनाक झालं. अगदी सुरुवातीलाच आम्हाला दगडामध्ये कोरलेल्या मूर्त्या बघायला मिळाल्या. भाई आम्हाला वाटलं होतं एवढी गर्दी नसणार आहे, कारण जास्त कुठं आता सगळेजण धबधब्याकडे जातात. पण इकडे बघू शकता तुम्ही, इकडे निबार गर्दी आहे बाई. लोकांनी या पावसाळ्यात कुठला स्पॉट ठेवायचा नाही असं धरलंय. सगळे स्पॉट करायला लागले. क्या बक रहे हो? आतमध्ये प्रवेश केल्यावरती अगदी सुरुवातीलाच आपल्याला मुख्य शिवलिंग म्हणजेच आदिलिंग बघायला मिळते. यालाच आदिलिंग धारेश्वर असे म्हटले जाते. असं सांगितलं जातं की हे शिवलिंग दरवर्षी गहूभर उंचीने वाढत राहते. तिथून थोडं पुढे आल्यावरती आपल्याला त्रिलिंग दिसतं, जे शिव, शक्ती आणि गंगा यांच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतं. पूर्णतः गडाच्या खालच्या साईडला आहे. या बाजूला आपल्याला शिवलिंग बघायला मिळणार आहे. बघू शकतो तुम्ही. पुढे आल्यानंतर आपल्याला दक्षिणमुखी नंदी बघायला मिळतात. इथे कुठेच आपल्याला गणपती दिसत नाही. इथे पहिली पूजा ही गुरुगादीची केली जाते. त्याच्याच समोरच्या साईडला आपल्याला 5 पांडवांचे शिर दिसतात. असं म्हटलं जातं की कौरवांचा वध केल्यानंतर त्या पापातून मुक्त होण्यासाठी ते आदिलिंगाच्या दर्शनाकरिता इथे आले होते. लोकांना असं एकत्रित जेवताना बघून मला पण भूक लागली. गरमागरम भजी नुकतीच कढईच्या बाहेर पडत होती. या पावसात भाज्याचं सुखच वेगळं आहे. वा,
अशा वातावरणात तुम्ही किती पण न भिजण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्यातला तो किडा तुम्हाला भिजण्यापासून अडवू नाही शकत. तर मित्रांनो, या पावसाळ्यामध्ये तुम्ही धारेश्वरला नक्की व्हिजिट करा. भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.